त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारोह करण्याची योजना ही या ठिकाणी तयार झाली आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे। नागपूर शहरातील सर्वच गणमान्य आणि खास करून माननीय नितीन गडकरीजी यांच्या हस्ते आज संजय भेंडेजी यांना आपण त्यांना पुढच्या जीवनातली अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा देण्याकरता आणि पुढच्या काळात त्यांच्याकडनं जी अपेक्षा आपल्याला आहे त्या अधिक उन्नत करण्याकरता आपण या ठिकाणी सत्कार समारोहाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये श्री संजय भेंडेजी यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून आज आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी आपण सर्वांनी आजचा रविवारचा दिवस असूनही आपण या ठिकाणी हृदयातून सन्मानाने या ठिकाणी आले आहोत। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मेहताजी, या ठिकाणी उपस्थित भाऊजी कळ, सत्कारमूर्ती संजय भेंडेजी, आमच्या वहिनी वनश्रीताई, माननीय माजी आमदार गिरीशजी व्यास, माननीय माजी आमदार अनिलजी सोले, आमच्या काकू शोभाताई फडणवीसजी, उपस्थित डॉक्टर विकास महात्मेजी, राजेंद्र पुरोहितजी, उमेश गुप्ताजी, JP शर्माजी, घनश्याम कुकरेजाजी, उपस्थित राजेश बागड़ेजी, डॉक्टर PK देशपांडेजी, जयकृपाल गुप्ताजी, रवींद्र दुरुकरजी, सतीश गुप्ताजी, डॉक्टर दिलीप गुप्ताजी, श्री पराग सराफजी, श्री सुनील मेंढेजी आणि इथून तिथपर्यंत सर्वच नाव घेता येईल। सर्वच मान्यवर या ठिकाणी बसलेले आहे। मी काही मान्यवरांचे नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल सर्वांनी क्षमा करावी। खरं तर आज आपल्या करता आजचा दिवस फार आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या सर्वांच्या मधात ज्यांनी आपलं अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काही ना काही प्रकाश टाकला आहे, आपला अत्यंत सहकारी म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान या ठिकाणी असे संजय भेंडेजी यांचा आपण सत्कार करतो आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय भेंडेजींनी सहकार, सामाजिक क्षेत्र, राजकारण आणि संघटन या सर्वच विषयावर त्यांचा ठसा या ठिकाणी आहे। खरं तर मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी, माननीय अमित शहाजी, माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी, आपल्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, त्यांचं सर्वांचा आभार मानतो की आमच्या राज्यस्तरीय कोर कमिटीनी, केंद्रातल्या कोर कमिटीनी जेव्हा संजय भेंडे यांच्या नावानी कुठलाही किंतु परंतु न ठेवता शिक्कामोर्तब केला आणि या ठिकाणी त्यांच्या नावाला मान्यता मिळाली। खरं तर असे योग फार कमी असतात की एखादं नाव जेव्हा आपण पक्ष निवडतो, केंद्रात जातं, केंद्राने त्याची निवड करतं, पण त्यामध्ये कुठली चर्चा न होता, चर्चा खूप होतात कुठल्या कुठल्या नावाच्या। तर मी आता संजयजी भेंडेसोबत 1994 पासून काम करतो, 31 वर्ष झाले आणि त्यामुळं अनेक नावाच्या चर्चा होतात। मी पक्षाचा अध्यक्ष होत असताना विधानसभा, लोकसभा अनेक निवडणुका झाल्यात आणि त्यामुळं अनेक नावाची चर्चा कुठल्या ना कुठल्या विषयावर होतं आणि केंद्रीय समिती विचार करतं, राज्याची समिती विचार करतं, प्रत्येकाचे पॅरामीटर, प्रत्येकाचं काम याची तपासणी होते। पण मी या गोष्टीचा साक्षी आहे की संजय भेंडेचं नाव जेव्हा समितीसमोर आलं तेव्हा एकमताने, एक दिलाने सर्वांनी त्या नावाला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थाने माननीय संजय भेंडेचं कार्य हे केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांनी केलेलं कर्तव्याची दखल आपल्या पक्षाने घेतली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली, माननीय नितीनजींनी, देवेंद्रजींनी घेतली। खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय भेंडेचा जो प्रवास आहे तो अत्यंत आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे। त्यांनी शिक्षण, संघटन कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन आणि समाजसेवेचा एक सुंदर संगम असे संजय भेंडेजी आहे। या सर्व विषयामध्ये निष्णात व्यक्तिमत्व संजय भेंडेजी आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी असलेले संजय भेंडेजी प्राध्यापक असतानाही सुद्धा आपला जे जीवनाचं मूल्य आहे, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं मूल्य आहे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा त्यांचा जो ब्लड आहे, यातनं त्यांनी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपल्या सर्वांनी त्यांनी आपलं जीवन त्यांचं आपण जीवन बघितलं, त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने उंची देणारं जीवन आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक यश संपादन केले आहे. ज्या ज्या ठिकाणी संजय भेंडेंना जी जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे टाचणीभरही चूक न करता त्या जबाबदारीला पूर्ण करणारं नेतृत्व म्हणजे संजय भेंडेजी आहे. याबद्दल मला या गोष्टीचा अभिमान आहे. आज त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहे. आता विधान परिषदेमध्ये आल्यानंतर मी मंत्रिमंडळात असल्यामुळं मला त्यांना सांभाळायचंच आहे, पण त्यांना आता सभागृह सांभाळायचं आहे. आणि विधिमंडळाचं विधान परिषदेचं सभागृह ज्या ठिकाणी 30-35 वर्ष नितीनजी राहिले आहेत, मी सुद्धा मधल्या काळात 2.5 वर्ष राहिलो. विधान परिषदेचं सभागृह असा आहे, शोभाताई तुम्हाला तर खूप अभ्यास आहे की विधान परिषदमध्ये तुम्हाला इतका वेळ मिळतो महाराष्ट्र मांडायला, राज्य मांडायला, विदर्भ मांडायला, नागपूर मांडायला, नागपूरची गल्ली गल्ली मांडायला, की खऱ्या अर्थाने तुम्हाला इतका वेळ मिळणार आहे. जेवढं तुम्ही प्राध्यापक म्हणून काम केलं त्यापेक्षाही जास्त काम पुढच्या 6 वर्षामध्ये विधिमंडळात करता येईल. कारण अनिल सोलेजी या ठिकाणी बसले आहेत. हे सभागृह असं आहे की जेवढा वेळ पाहिजे तेवढा सारं मांडता येणारं सभागृह आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की खूप एक मोठी संधी संजयजी आपल्याला मिळाली आहे. आज भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर महत्त्वाची आहे. ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत. आज विदर्भ मराठवाड्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या भूमिका त्यांना सांभाळायच्या आहे. आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे की संजय भेंडेजी पक्षाचं काम करून, नागपूर नागरिक सहकारी बँकेचं काम करून, सहकार क्षेत्राचं काम करून, शिक्षण क्षेत्राचं काम करून, भारतीय जनता पार्टीची संघटना सांभाळून विधिमंडळामध्ये आपल्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा ते राबवणार आहेत. आणि त्यामुळे याचा मला अभिमान आहे. खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की संजयजींनी कधी कोणाची वाईट घेतलं नाही. त्यांचे प्रत्येक परिवाराशी, छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. आणि अत्यंत शांत संयमी स्वभाव आणि प्रत्येकानं सोबत घेऊन काम करण्याची संधी. मी कितीतरी वेळा माझ्या बोलण्या चालण्यातनं बिघडलो, पण संजयजींनी आम्हाला बिघडू दिलं नाही. खऱ्या अर्थाने एक चांगली छाप आमच्या जीवनावरही संजय भेंडे यांची आहे. कारण संयमी कसं राहिलं पाहिजे संजय भेंडेकडनं आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. निश्चितपणे त्यांच्या काम करण्याची पद्धती, अभ्यासपूर्ण नियोजन आपण बघितलं असाल की माननीय नितीन गडकरी यांच्या निवडणुकीमध्ये 2-3 निवडणुकीमध्ये नितीनजींना निवडून आणण्याकरता त्यांचा तर 90% सहभाग आहे, पण 10% जे काही कार्यकर्त्याची मेहनत आहे त्या मेहनतीचं अचूक नियोजन, म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामात लावण्याचं, मागच्या सलग 3 निवडणुकीमध्ये त्याचं नियोजन संपूर्णपणे यशस्वी करण्याचं काम संजय भेंडेजींनी यांनी केलं आहे. आणि त्यामुळे निवडणुकीचं संचलन सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय संजय भेंडेजींनी या ठिकाणी मोठ्या पातळीवर आणि छोट्या पातळीवर हाताळलेला आहे. खरं तर बूथ अध्यक्षापासून तर बूथ सदस्यापासून तर प्रदेश पातळीपर्यंत संघटनेमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलं आहे. खरं तर माननीय नितीन गडकरीजींचा सहवास, देवेंद्रजींचा त्यांना असलेलं एक महत्त्वाचं त्यांचं मित्रत्व, आपल्या सर्वांचं त्यांचे असलेलं मित्रत्व, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये त्यांचा असलेला सहवास हा संजयजींना आता पुढच्या काळामध्ये अत्यंत मजबूती देणारा असणार आहे. आणि म्हणून त्यांची प्रभावी भूमिका आतापर्यंत ज्या ज्या सेक्टरमध्ये राहिली आहे, ज्या क्षेत्रामध्ये राहिली आहे, यानंतर त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. विधिमंडळात काम करताना जी भूमिका असतं तीच भूमिका खऱ्या अर्थाने माणसाची उंची निर्माण करतं. आणि म्हणून संजय भेंडेजी मला वाटतं शिक्षण क्षेत्राचे विषय मांडतील, या राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर हात घालतील आणि त्यांनी ज्या विषय निवडल्यात त्या विषयावर ते चांगलं काम करतील, याच्याबद्दल मला कुठलाही संभ्रम नाही. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपलं काम करताना एक महत्त्वाची गोष्ट संजयजी मी आपल्यात बघितली की आपण कधी प्रसिद्धीमध्ये येण्याचा प्रयत्न केला नाही. इतकं काम केलं, माणसाला वाटतं की प्रसिद्ध झालं पाहिजे, टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये काम बघितलं पाहिजे. शेवटी चळाओढीच्या जीवनामध्ये, राजकारणामध्ये या गोष्टी साधारण आहे की आपण कुणी जेव्हा काम करू त्याची प्रसिद्धी मिळाली पाहिजे. प्रसिद्धीच्या मागं कुठलाही व्यक्ती धावत नाही असं नाही आहे, पण काही लोक असे असतात की जे खूप काम करतात पण त्यांना प्रसिद्धीची गरज नाही आहे. संजय भेंडेजींनी कधीही प्रसिद्धीच्या मागं ते धावले नाही. पडद्यामागं महत्त्वाची भूमिका निभवण्याचं काम संजय भेंडेजींनी केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपली उंची या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, म्हणूनच मी सांगितलं संजय भेंडेजींचे जे अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी म्हणून जो व्यक्ती आहे त्यामुळेच त्यांच्या नावाची निवड
एक मतान झाली, एक दिलान झाली, आणि म्हणूनच मी वारंवार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, कारण ही गोष्ट खरी आहे की माझ्याकडे मागच्या 30 वर्षापासून रविवारी मी कुठंच जात नाही, कधीच जात नाही. सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत मी आपल्या भागातल्या लोकांसोबत राहतो. आज 1,500-2,000 हजार लोक घरी आलेले आहेत. त्यामुळे मी आधीच गिरीश व्यासजीला म्हटलं की तुम्ही हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला असतं बरं झालं असतं, पण त्यांनी सकाळी 10च नितीनजीचा वेळ बघून केलेला आहे. पण ठीक आहे, माझी विनंती एवढीच राहणार आहे की मी इथनं गेल्यावर कोणाला वाईट वाटू नये की इतकं मोठं सभागृह, इतके मान्यवर बसलेले आहेत, इतके सन्मान्य व्यक्तिमत्व समोर बसलं असताना मी सभागृह सोडणे योग्य नाही. पण निश्चितपणे जनतेची कामं महत्त्वाची असतात. जी जबाबदारी आपल्याला मिळाली आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आपल्याला करावं लागतात. संजयजीच्या या कर्तृत्वाचा विचार करून परवा मी महसूल मंत्री, रेव्हन्यू मिनिस्टर म्हणून जी जबाबदारी माझ्यावर आहे, मी या गोष्टीचा विचार केला की या राज्यामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास महसूल खात्याच्या 55 सेवा ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण मान्य करतो किंवा देतो जनतेला, त्याची एक जे राज्यस्तरीय समिती निर्माण केली आहे. संजयजी, आपल्याला आज मला एक भेट द्यायची आहे आपल्या सत्कारानिमित्त. आज आपली निवड, उद्या GR वगैरे येतील, आज आपली निवड छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभियानाच्या आणि नागपूर जिल्हा, नागपूर शहरामध्ये प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये मंडळ स्तरापासून तर स्टेटपर्यंत या सर्व योजना राबवण्याची जबाबदारी आज या ठिकाणी संजय भेंडेजींना मिळाली आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा नागपूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण कार्यक्रम आता पुढे नेण्याची जबाबदारी संजय भेंडेजीने आहे. कारण महसूल खात्याच्या 55 महत्त्वाच्या सेवा या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता पोहोचवायच्या आहेत, ज्यामध्ये मग तुकडेबंदी कायदा असेल, आता आपण यावर्षी रेडी रेकनरचे रेट स्थिर ठेवलेले आहे, 48 नवीन निर्णय महसूल खात्याने घेतलेले आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी आता संजय भेंडेजींना करायची आहे. आणि त्यामुळे नागपूर शहर जिल्ह्यालाही सुद्धा आज आपल्याला उद्या शासन निर्णय येईल, ज्यामध्ये आपलं नाव हे नागपूर जिल्हा, नागपूर शहराकरता जाणीवपूर्वक टाकलेलं आहे. कारण नितीनजीचा नेहमीच हा विषय आलेला आहे की कुणीतरी जबाबदारी सांभाळावी आणि हे जे जनतेची छोटी छोटी कामं आहे ती पूर्णत्वास नेण्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून कोणीतरी प्रतिनिधी असावा. परवा आपली विधान परिषदेची शपथविधी झाली, त्या शपथविधीची मी वाट बघत होतो, तेवढ्याकरता जी समिती थांबली होती. आता मात्र त्या समिती झालेली आहे. खरं तर मी तुमचं अभिनंदन करतो. एक मोठं कार्य या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की संजय भेंडेजींना जी जबाबदारी मिळाली, केंद्रीय नेतृत्वाने, राज्याच्या नेतृत्वाने जो विश्वास संजय भेंडेवर टाकला, समाजाचा विश्वास संजय भेंडेवर आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यामध्ये संजय भेंडेजीचं एक मोठं कार्य आहे. देव व देश धर्माकरता काम करणारं व्यक्तिमत्व संजय भेंडेजी आहे. सांस्कृतिक, धार्मिक कार्याची एक मोठी आवड त्यांना आहे. आणि त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये नागपूरचं, विदर्भाचं उत्तम काम ते करतील असा मला विश्वास गडकरीजी देत आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला देवेंद्रजींना मजबूत करण्याकरता, देवेंद्रजीचं सरकार हे लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान होण्याकरता आपल्याला संजय भेंडेजी आपला रोल अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आहे, त्यांची प्रेरणा घेतो आहे, तर मग लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी सरकार सुद्धा झालं पाहिजे. याकरता तुमच्यासारख्या पारदर्शी नेतृत्वाची गरज महाराष्ट्र सरकारमध्ये आहे, विधिमंडळामध्ये आहे. आणि ती गरज आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. निश्चितपणे आपल्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रचंड ऊर्जावान काम तुम्ही सभागृहात कराल आणि सभागृह दणदणीत करून टाकाल अशी अपेक्षा आपल्याकडनं आहे. आपलं सरकार असल्यामुळे कमी बोलावं लागतं, विरोधी पक्ष असला तर खूप बोलावं लागतं. पण आपल्या सरकारला बोलावे लागतं, पण जपून बोलावं लागतं. म्हणजे चिमटे काढावे लागतात, पण जपून काढावे लागतात. तुम्ही चिमटेही काढाल, सल्लाही द्याल, सूचनाही द्याल आणि त्या सूचनावर सरकार काम करेल, मंत्रिमंडळ काम करेल, हे मी तुम्हाला आश्वस्त करतो. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला जे जे काही सहकार्य लागेल, आता नागपूर जिल्ह्याची DPC यावर्षी 1300 कोटी रुपयाची आहे. देवेंद्रजींनी यावर्षी पालकमंत्र्यांचे अधिकार 1300 कोटीचे केले आहेत. त्यातलं काही तुम्हाला चांगल्या योजना तयार करायच्या असतील त्या सुद्धा आपण चांगल्या योजना करा. काही नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम तयार करा जे समाजाकरता आहे. त्याकरता पालकमंत्री म्हणून माझी जी मदत आहे निश्चितपणे मी आपल्या पाठीशी उभी करेल. सरकार म्हणून, महसूल मंत्री म्हणून जी काही मदत आहे ती सभागृहात मदत तुम्हाला करेल, विधिमंडळात करेल, मंत्रालयात करेल. आणि तुम्ही आणलेलं कुठलंही काम परत जाणार नाही याची काळजी मी नक्की घेईल, एवढंच वचन मी आपल्याला देतो. आणि सभागृहाची माफी मागतो, मला जायचं आहे कारण 1,500-2,000 लोक थांबलेले आहेत. मी सर्वांची माफी मागतो आणि संजयजी आपली माफी मागतो.
त्यामुळे या ठिकाणी आमच्या वहिनीने खूप साथ दिली आहे, त्यांच्याबद्दल खूप बोलायचं होतं. पण आज जरा वहिनी मी एक कार्यक्रम घेणार आहे सत्काराचा, तेव्हा नक्कीच या ठिकाणी आपण संजय भेंडेंचा आणि तुमचा पुन्हा एकदा सत्कार करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो, सत्कार समितीचे आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.